तुम्ही कधी विचार केला आहे का, इतक्या मोठ्या शत्रूंना हरवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं उभं केलं असेल? त्यांच्याकडे मोठी सेना नव्हती, पण तरीही ते जिंकले. का? कारण त्यांच्यासोबत होते मावळे. मावळे म्हणजे कोण? ते काही मोठे सैनिक नव्हते. ते होते साधे लोक. सह्याद्रीच्या डोंगरात राहणारे शेतकरी, गुराखी, कामगार. पण जेव्हा स्वराज्याचा प्रश्न आला, तेच लोक बनले शूर योद्धे. त्यांना डोंगरातील प्रत्येक वाट माहीत होती, जंगलातील प्रत्येक रस्ता ओळखीचा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात होती महाराजांप्रती निष्ठा. मावळे फक्त लढत नव्हते, ते खूप हुशार आणि तयार होते. दररोज सकाळी उठून ते कठोर सराव करायचे. रात्री सुद्धा ते तयार असायचे, कारण युद्ध कधीही होऊ शकत होतं. त्यांच्यासाठी युद्ध म्हणजे फक्त लढाई नव्हती, तर स्वराज्यासाठीची लढाई होती. मावळ्यांची सर्वात मोठी ताकद होती गनिमी कावा. ते समोरासमोर युद्ध करत नव्हते, ते अचानक हल्ला करायचे. रात्रीच्या अंधारात, जंगलातून, डोंगराच्या मागून. शत्रूला काहीही समजण्याच्या आत मावळे त्यांच्यावर तुटून पडायचे आणि काही क्षणातच ते गायब. यामुळे शत्रू घाबरून जायचा आणि मावळे जिंकायचे. मावळ्यांमध्ये एक नाव खूप प्रसिद्ध आहे, तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी मोहीम आखली. तेव्हा तानाजींच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न होतं. पण तानाजी म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं. ते युद्धात उतरले. रात्री किल्ला चढताना त्यांनी सिंहासारखी लढाई केली. शेवटी किल्ला जिंकला, पण त्यात त्यांनी आपला जीव दिला. महाराजांना जेव्हा हे कळलं, ते म्हणाले, गड आला, पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांचं नातं खूप खास होतं. ते फक्त राजा आणि सैनिक नव्हते, ते होते एक कुटुंब. मावळे महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते आणि महाराजही आपल्या मावळ्यांसाठी काहीही करायला तयार होते. म्हणूनच त्यांच्यात इतका विश्वास होता. मावळ्यांनी अनेक किल्ले जिंकले, अनेक युद्ध जिंकली, मोठ्या मोठ्या शत्रूंना हरवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराज आणि मावळ्यांनी मिळून स्वराज्य उभं केलं. शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक यांसारख्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशाच मावळ्यांमध्ये एक अत्यंत शूर नाव म्हणजे शिवा काशीद. पन्हाळगडावरून निसटताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखेच दिसणाऱ्या शिवा काशीद यांनी एक अद्भुत त्याग केला. त्यांनी महाराजांचे कपडे परिधान केले आणि स्वतःला महाराज म्हणून शत्रूंसमोर उभं केलं. शत्रूंचं लक्ष त्यांच्याकडे वळलं आणि त्या दरम्यान महाराज सुरक्षितपणे विशालगडावर पोहोचले. पण या धाडसी योजनेत शिवा काशीद यांनी आपला जीव दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांचा इतिहास हा शौर्य, स्वाभिमान, दूरदृष्टी आणि त्यागाचा एक सोनेरी अध्याय आहे. कारण महाराजांसोबत होते असे निष्ठावान, शूर आणि धाडसी मावळे. जय भवानी, जय शिवाजी. लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशा मजेशीर व्हिडिओसाठी.